बापू बोल की. केला होता मी त्यांना फोन. काय म्हणले मग? हा बघा आमचं फोनवर बोलणं झालं पण मी त्यांना म्हणलं की तुम्ही मला मला भेटायला आहे म्हणून. हा ते आलं होतं बोलणं हे सगळं झालं. हा बघा राग असतो म्हणल्या माणूस बोलतच रागाच्या झिडीत काय पण. हो बरोबर आहे. तुझा जिरला का माज, तुझ्या घरच्यांचा माज जिरला का, तुझ्या आईबापाचा जिरला का नाही का असं तसं. त्यांना फक्त आवडलं दादाचं बोलणं आणि दादाचा स्वभाव. बरं बाकी त्यांनी आपल्या सगळ्याला दोषी ठरवले. हा बघा रागात आहे म्हणल्या माणूस बोलतच. जाऊ दे बोलू दे, बोललं तर काय होतंय, बोललं म्हणून काय आम्हाला काय आहे? हा आणि ती मला नेहला पण तयार झालं बघा. अरे वा वा बरं झालं बरं पण झालं. त्यांची एक अट आहे बापू काय? की तुझ्या आईबाप माझ्या दारात नाही आली पाहिजे, तू तिकडं नाही गेली पाहिजे म्हणून. हो पोरे, तुझ्या सुखासाठी जर ते तसं म्हणत असतील आम्ही हो तुझ्या दारात येत नाही. आणि आईबापाचा पण फोन नाही आला पाहिजे सारखा म्हणून. नाही करत आम्ही फोन, पण हो माझी पण इच्छा आहे तू पण आता ही पहिला जी काय हट्टीपणा करत होती, जी काय उलटं बोलत होती ते सगळं सोडून दे. नाही नाही बापू माझी चूक चूक झाली हे मला कळलंय की आता इथनं पुढे मी तशी कशाला वागेल. हां सासू सासऱ्याला जीव लाव, हो सोन्यासारखी पोर आहे ती, पोरांना जीव लाव. हो नवरा हे पती परमेश्वर असतो ग, त्याला बी जप. आम्ही तर किती दिवस जाणार होतो तुला शेवटी. हां हो जीव होतं का नाही ते चांगल्यासाठी होतं. आणि खरंच आता म्हणजे चांगले दिवस आले आणि हे आम्हाला डोळ्या देखत बघू दे. काय झालं ही वर्ष 2 वर्ष गेली, होतं तुझ्या मागं काय भोग असेल 7.5 असेल ती जाऊ दे, झालं गेलं ती विसरून जा. पण आता इथनं पुढं तरी चांगलं राहा. हां चालतंय भांडू नको, गुन्ह्या गोविंदाने 2 जण नांदा, असंच सुखात राहू द्या. हेच आम्हाला बघायचं आहे. काय काय असते आईबापाची काय अपेक्षा असते ग? पोरीचं कुठल्या बापाला वाटतं की आपल्या पोरीचं वाटोळ व्हावं? बरोबर आहे ना? बरोबर आहे. बा असू द्या जाते मग मी. हो हो घ्या काळजी तुम्ही. जा बा. हाला बरं झालं देवा, गारानंच ऐकलं देवानं. तुला जे नवस बोललो तो ना देवा ते पोराच करतो आता. पण माझ्या पोरीचं चांगलं रांकेल लागू दे, चांगला संसार चांगला फुलू दे. रानातली कामं पडली ती या आणि त्या तायडीने एक वैताग दिला या. जायचं नवरच तिकडे राहायचं. बघू आता बापूंला सांगितलं या, तिच्यामुळे धड माझा पण संसार माझा नीट व्हाय नाही. काहीतरी उपाय केलाच पाहिजे. जाऊ द्या. ती आता सगळे कळकाची बेठ लावून तर एकदा काय म्हणतो बाबा, काय चाललंय? काय नाही ती ही कळकाची बेळ जी मोकळी ही होती का ना लाकडं, हे लावून घेतली का? एका जाग्यावर घेतली लावून पुढं माग परत आपल्याला उपयोग येते ती. होय, परत माहित नाही एक काठी कितीला जाते ती. नाही भाग जाते. मारणाचा महागाय झाली आणि आता तर विषय सोडा, पेट्रोल वाढले, डिझेल वाढले, सगळं वाढले. हा 10 रुपयाची वस्तू 15 रुपयाला यायला लागली का? नाही भाग वाढलाय तर. जे तेच म्हणतोय हा पेट्रोल वाढले. बारकी वस्तू घ्यायची बदले तर 6-7 रुपये. लय लय अवघड झालंय म्हणून म्हटलं आपलं घ्यावं लावून तेवढंच काय एखादा सीजन निघला अजून. पण काय म्हणतो सोनभाऊ? काय बदला ती पोरगी बघा आलती ती. काय झालंय माहित आहे का सोनभाऊ, मस्ती बघायला आलती काय विषय नाही, हा, पण भानगड अशी होती या. आता ह्या बायकोला मी त्या दिवशी भेटायला गेलो, तुला तर माहित आहे. बर बर. हा तर ती काय म्हणली माहित आहे का की बाबा आपल्याला नांदायचंय, तुम्ही माणसाला असा आपण करू. हा आणि लय भारी होती म्हणून बदला. होती की भारी, पण विषय तू कुठं माहित आहे का, हा. पोरा बाळांवर. हम्म, बर आता जर मी समजा दुसरी बायको केलीच, हा. तर दुसरी बायको माझ्या पहिल्या पोरांना पहिल्या आईसारखी माया लावल का? नाही की नाही लावू शकत. म्हणून तात्पुरती आपली. तात्पुरती लावू शकते. म्हणून हे बघ हम्म, कसं आहे सोनभाऊ, झाकली मोठ 1.25 लाखाची, हम्म. मागचं उकरून काढायचं नाही, काय नाही काय लागतं नाही. पुढचं बी लय बोलायचं नाही, हो की बरोबर. समजून सांगायचं. हा ऐकलं तर ठीक, नाहीतर अजून 6 महिने द्यायचं आपल्या मनावर. आपल्या मनावर. हम्म. पोरा बाळांसाठी आपण पाठीने माघार घेतली ना तर आणि ते लय लांब ते त्याला बोलवून घेतलं होतं. नाही घेतलंय की एक काम करू आपण, त्यांना चांगला पोरगा दाखवू एखादा. ह्याचा कसं आहे माहित आहे का, तुला माहित आहे की आपल्याकडे वायपट पोरं नाही ती, हो की बरोबर. पण ह्या बायकांना मस्ती होती म्हणून ते आपल्याला सोडून गेल्या. त्यांना कळलं नाही. माझं जिरावला होय मग सासरा असा लोळा लागला होता त्या दिवशी फोनवर, लागला. पाहुणा ऐकाय काय म्हणलं ऐकत नसतो. हा बायको लागली अशी फडा 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 तोंड घालून लागली माटा माका माका तोंडाड बघायला. मनात एवढा कोण बारा. आला असेल? हा कोण? मनानं. होय मग या न्यायला कसं आहे, घटस्फोट घ्यायच्या अगोदर जेवढा माज होता का नाही, विचार करून घ्यायला पाहिजे होतं. त्याच्या डबलच माझा आता उतारलाय. हा
म्हणून सोनूभाऊ तुम्हाला सांगतो आता एवढ्या बार देतो एक 4-6 महिने येळ हा दे- दे. बघतो. दे- दे. बरं तुम्ही येता का माझ्या बरं हो येतो की. गाडी आहे का हाय की यार काढली बोटे नवी व्हायला पण मला काय झालंय हं. मला शक्यतो आहे का नाही मला मध्ये एक काम आहे हं. आणि त्या पाहुण्याचं तुमचा आहे भांडण हा ते पैशाचा मॅटर नव्हता का तुमचा हो त्या पाहुण्याकडे मला थोड्या वेळ थांबायचे बर तुम्हाला बघितलं आणखीन तिथं कुठं वाढा तुम्ही आपलं काय करा हा. तुम्ही नका येऊ माझ्याबरोबर मी बघतो कोणाला तरी बारके येऊ गाडी घेऊन नाही नको जावा मी जातो माझा मी बर बर हा, हा, हा. सांगू ना कोणाला बायको नाही गेली नाही म्हणून. नाही नाही गप चिप घेऊन ये हो येतो गपचूप घेऊन जा तिला फोन करावा लागला आता करतो झाड तर चांगली आली ती या पण जपावी लागतील फुलकळी चांगली आली पण वाऱ्याचा काय भरोसा नाही की पाऊस आणि वारा म्हणला ना लई जपावं लागतं जाऊ द्या गोरांना खाया न्यायचे थोडंसं फळ मोठं झालं पाहिजे दादा बोल अरे माझ्या नवऱ्याचा फोन आला होता. काय म्हणला आमचं बोलणं झालंय, ती मला नांदवाय तयार आहेत. काय सांगतेस हो योग बरं झालं आता मला पण वाटतंय का की माझी बहीण भावानं दुःखात असावी किंवा तिचं चांगलं होऊ नये मला पण वाटतं तुझं चांगलंच व्हावं हां नवऱ्याच्या घरी राहिले ना तुमचा संसार चांगला होईल बरं झालं पण एक काम कर जे काय आहे ना ते आपलं बोलून करा सगळं उगाच परत तू तिकडं नांदायला जायची आणि परत कशाने भांडणं व्हायची ही व्हायला नको असं मला वाटतंय नाही नाही, आता कशाला भांडणं होतील तेव्हा. बरं ती खुर्ची 2 माणसं आणि आपली खुर्ची 2 माणसं अशी 4 जण बसू आणि काय असेल ती एकदा बसून मिठवू आणि ठरवू आणि त्याच्यानुसार होऊ दे सगळं नाहीतर उगाचच काय व्हायचं हितनानी परत जायची 4 दिवस राहायची आणि 4 दिवसांनी परत काहीतरी व्हायचं तसलं नको व्हायला. त्यामुळे काय असेल ती समजूतदारपणा घ्या तू पण समजूतदारपणा घे त्यांना पण समजूतदारपणा घ्यायला लाव आणि काय असेल ते बसून मिठू हां चालतंय ना. बरं जा तू घरी मी गुरांना खाया घेऊन आलो हां हो चालतंय. बरं झालं एकदा ही गोष्ट मार्गी लागली ना की चांगलं होईल. मला पण वाटतं ना बहिणीचं चांगलं व्हावं पण त्या भावाला वाटतं वाईट व्हावं. बहीण नेहमी सुखातच असाय झालं ते अगदी बरं झालं. ह्याला पोराने कशाला रानात बोलावले काय माहिती त्याच्या ह्याला बघ तूच जाऊन आता त्याच्याकडे कुठं बसलाय हा दिसतोय वाटतं इथे. अरे का रे कशाला बोलावले तायडी आली होती भेटायला मग काय झालं मग. नवऱ्याचं आणि तिचं बोलणं झालंय वाटतं हां ती म्हणलाय नांदवाई नेतो म्हणून. चांगली गोष्ट आहे की मग. चांगली गोष्ट आहे मग पण बापू आता ह्याव का तुम्ही माझ्यापेक्षा मोठा आहे बरं म्हणजे अनुभवाने सुद्धा आणि वयाने सुद्धा. पण एक 4 गोष्टी मी तुम्हाला सांगतो लेकीच्या संसारात डवळाडवळ करू नका आणि ही तुम्ही पण लक्षात घ्या आईला पण सांगा काय तुम्ही आहे समजूतदारपणा पण आईने समजूतदारपणा घ्यायला नको का. अरे मी कुठं काय म्हणतोय पण विषय काय होती माहिती आहे का. हां. हो ती काय करती तुझ्या आईला फोन करते. नाही असू दे की फोन झालाच पाहिजे. फोन झाल्यावर कसं असतं सुखदुःखाच्या गोष्टी झाल्या पाहिजेत ना. अरे हो दे की मला बी वाटतंय की बाबा सुखदुःखाचं बोललं पाहिजे. जेवणा खावणाचं बोलू दे कोण आजारी असेल काय होत असेल कोणाचं दुखत असेल त्याच्याबद्दल बोलू दे. अरे पण ह्याचं काय होतंय तुझ्या आईचं तिला शिकवायचं उलट पालट काय पण. हा बापू आपल्या गावातली अशी कितीतरी उदाहरणं आहेत ती आईच्या सांगण्यामुळं पुरी घरी बसून आहेत हा? हो, हाय ते की आहेत बरोबर का नाही. आई मेल्यानंतर कोणाचा आधार आहे सांगा बरं त्यांना. नाहीच की. आता मी भाव आहे म्हणून मी सांभाळेन भाव म्हणून पण ज्या पुरीला भावच नाही हा त्यांनी आईबापाच्या माघारी काय सांगा बरं. अरे तू मग तू सांभाळीन पण तू सांभाळून काय कर तुझ्या बायकोनं सांभाळलं पाहिजे का नाही, नाही. मी उदाहरण सांगितलं हो हो की पण म्हणून आपल्याला वाटतंय की चांगलं व्हावं. आता घटस्फोट होऊन सुद्धा तो बिचारा म्हणतोय बाबानं मी परत सांभाळायला तयार आहे त्याने पण काहीतरी विचार केला असेल ना. बरोबर आहे की त्याला तरी कोणाचा आधार आहे. हा त्याला आधार नाही त्याला परत पोरांना आधार नाही हा? पोरांना आईबापाची माया पाहिजे का नाही सांगा बरं. आई शिवाय सतनगत आहे रे. हा म्हणून सांगतो आईला तुम्ही जरा समजावून सांगा लेकीच्या संसारात डवळाडवळ करू नको. हा तिला एक बार आता तडकावतोच. बऱ्याच पुरींचा संसार मोडण्यामध्ये त्यांच्या आईचाच हातभार असतो काय. खरंय खरंय. आणि सगळ्यात महत्वाचं लेकीचा संसार सुखाचा व्हावा यासाठी सुद्धा आईबापानेच हातभार लावायचा असतो का नाही. बरोबर आहे की. अरे पण हो ही काय करते हा.
काय ही एकाचं 2 करून तिला शिकवतं म्हणूनच बरं ती शिकवू दे शिकवलं तर पण ते माझ्या बी डोक्यात अजून मला खोळ काढती या हा आणि आता सगळ्यात महत्वाचं आपल्या ताईडीचं नवीन नवीन लग्न झालं होतं ना त्यावेळी शिकवून द्या की 4 गोष्टी. कसं होतं वय कमी असतं लोक नवीन असतात त्यामुळे थोडेसे गडबडल्यागत होतं. पण आता लग्न झालंय बरेच वर्ष झाली 2 पोरं झालेत या 2 पोरं होऊन परत आता पोरं मोठी झाली ती थोडी आता शाळेत जायला लागली ती या हा? पोरा, तू म्हणतोय ती बरोबर आहे शिकवू दे की अरे हा. पण मला काय म्हणायचं चांगल्या गोष्टी शिकवू दे ना. चांगल्या गोष्टी आता शिकवायलाच जाऊ नको म्हणावं कारण आता ताईडीला पण कळतं या खरं काय आणि खोटं काय आणि तिला कळतंय तिचा संसार काय केल्यानंतर सुखाचा होईल त्यामुळे आपण शिकवायला जाऊ नका. तुझी आई काय करते माहिती आहे का हा. तिला काय सांगते फोनवर त्या नंदला कशाला येऊन देते त्या नंदच्या पोराचा कशाला लाड करते बघ आता अरे काय हिचा संबंध आहे का मला सांग की आता त्यांचं घर आहे म्हणल्यावर ती येणारच ना भावाकडे येणार का नाही. काय हिला हिला कळतच नाही किती सांगायचं हिला. बरं आता एक काम करा तायडीला पण बोललोय मी पण जी काय आहे ना समोरासमोर बसून बोलायचं हा काय 4 गोष्टी ठरवून घेऊ हो आणि चालतंय मग की. नांदवायला लाव. कसं चालतंय, व्हायचं नाही तर चालतंय. परत आगीत उठायचं आणि फुफुट्यात पडायचं असं नको व्हायला. हा? खरंय तू म्हणतोय ती खरंय चालतंय चालतंय हा? बरं, आणि ती कधी याच्याला ना दाजी हा. त्यावेळेस बसून त्यांच्या कुठची 2 माणसं आपली घरातली माणसं बसून आपलं ठरवू आणि मिटवून टाक हो. लाव नांदायला तिला हा आपलं सोन्याने पिवळं झालं बाबा जाऊ दे. जाऊ का मग हो हो ह्याला बरं झालं मला वाटलं काय ह्याने उद्योग केला का काय अजून ह्याच्यासाठी बोललो होतो होय. हायला सुधारलंय म्हणायचं हे बी व्हायचं आता वयाच्या मनानं आता त्याला बी कळते की जातो. हॅलो. हा बोल की हा किती वाजता येणार आहे? निघणार आहे थोड्या वेळात. बरं बरं चालतंय चालतंय. ऐक की हा हे बघ हे झालं आपल्या दोघापुरतं मर्यादित त्या दिवशी तुला हा. बोलता बोलता राहिलो मी. हा हा तुला एक सांगतोय आता हे सगळं कागदोपत्री कोर्टात सगळा विषय वाढलेला आहे. हा काय आपण कोर्टाच्या दारात जाऊन नाही गेलोया. तुझ्या भावाला आणि बापाला बोलवून घे. हा दुसरी गोष्ट त्यांच्या पुढं काय असेल ते बाबा एकदाच खटका मिटवून टाकू. मला ज्या काय गोष्टी बोलायच्या ते मी त्यांना बोलतो. त्यांना जे काय मला बोलायचंय ते मला बोलतील ते. म्हणजे काय होईल माहित आहे का की आपलं कुठंतरी काहीतरी रांकीला लागेल नाहीतर परत आणखीन मागचा दिवस मोर नको. तुला आता सांगतोय आणि तुझ्या आई काय बाबा मीटिंग मध्ये बोलवू नको कारण तिचं माझं परत काय तोंडाला तोंड लागल्याशिवाय राहणार नाही आणि परत काय वाद वाढल्याशिवाय राहणार नाही. तुला आता सांगतोय. बरं बरं चालतंय चालतंय. हा तू काय कर त्यांना सांग आणि त्यांचा सल्ला घे आणि त्यांना दोघांना बोलव आणि आपण काय करू मी काय तुझ्या घरी येणार नाही. हा. दारात सुद्धा आपल्याला यायचं नाही. ज्या दारात ना आपल्याला ताणून लावले हाणून मारून त्या दारात आपल्याला उभा सुद्धा राहायचं नाही. तिकडे रानात कुठेतरी मिटिंग बसव आपण बसून बोलून मिटू काय. बरं चिक्कूच्या बागात भेटू आपण मग. हो चालतंय भेटू चिकूच्या बागत. हो हो हम्म. ठेवू का? हो दादा बापू ते भेटायला तयार झालेत पण ते म्हणतात मी घरी येणार नाही म्हणून. मग चिक्कूच्या बागेत भेटावं लागेल आपल्याला. बापू हा काय आहे ते बघा बाबा काय असू दे की मग तिथं भेटू काय प्रॉब्लेम आहे आपल्याला. चालतंय मी सांगते त्यांना तसं आपल्याला जावं लागेल तिथं. जाऊया तिथं काय आहे ते सगळं व्यवस्थित तुम्हाला सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित बोला. तुम्ही घरची मोठी माणसं आहे तुम्ही बोललेलं बरं पडेल. कसं आहे उगाच मी काय बोलायचो आणि तीच कारण व्हायचं. त्याचा नाही विषय हां काय असेल ती त्यांना कुठे आपलं समजून सांगू काय असेल ती मिटवून घेऊ. नाही नाही चालतंय. नाही त्यांची घरी यायची इच्छा तर जाऊ दे. फक्त आईला घेऊ नका मीटिंगला. नाही नाही बरोबर आहे. आणि कसं आहे बापू घरी जर आलं ना उगाच 4 लोकात चर्चा होती हो. हां लोक काय बोलायलाच असते ती. आता त्यांना लोकांना माहिती आहे का आपलं काय चाललंय काय नाही आपण कोणत्या परिस्थितीतून चाललोय कोणाला काय माहिती नसतं. नुसती तर्क लावते ती आणि नुसती पुढे सोडते ती आणि एका कानाचं दुसऱ्या कानाला दुसऱ्या काना अख्ख्या गावभर होऊन जातं. त्यापेक्षा बरं आहे तिकडे बागतच भेटूया. हां एक काम करा हां ती आई डाळा गेली तिला मग सांगूच नका. नाही नाही सांगू नका नाही. ही पहिल्यांदा तुम्ही तुमची सवय मोडा. सगळं सांगा फक्त तुम्ही जरा कठोरपणा घ्या. काय परत नाही सांगितलं की म्हणणार माझ्या परस्पर तुम्ही काय पण करताय. आईच्या कानावरती घातलंय मी की असं असं होणार आहे ताईडी नांदाय जाणार आहे त्यामुळं आईला सांगा. काय तिला पण कळू द्या ना. अरे तिला नाही न्यायचं म्हणजे ती किती शंका करेल तिला परत. न्यायचंच नाही कशाला न्यायचंय ते नाही शिमगा करत. तुम्ही लय भेटा बापू. कसं आहे माहिती आहे का पहिल्यापासून भेट आल्यात बापू. काय हां चालतंय आपण बागत भेटू. हां चल चालतंय चला. जाऊ मी आलो दार लावून. बरं, बरं, ये. कधी येणार आहेत?
येतील की इकडंच बोलावलंय मी त्यांना. येतील, जरा वेळ लागेल. बापू हा चेहरा बघा कसा खोलाला या. जाऊ दे बाबा, त्याच्या घरीच चांगलं दिसतं माणूस. हा तू तर किती दिवस सांभाळणार आहे. आता हसतो या. मग काय, माझ्या माघारी कोण आहे रे तिला? 4 दिवसात लगेच चिडचिड लागला माझ्या माग करायला. काय बाबा तू परिस्थिती बसा. राम राम येऊ ना. राम राम. काय मग काय ठरलं? काय ठरलं म्हणजे तुम्हाला दोघांचं ठरलंय ना? कसं आहे पाहुणं, हा. आमचं जरी ठरलं असलं का नाही तरी त्या ठरणाऱ्याला घरातली 2 माणसं साक्षीदार असली म्हणजे कसं जरा बरं पडतं नाही का? ते झालं बापूंला पण मी तीच बोललो. काय बापू बोलून घ्या तुम्ही. कसं आहे मी काय बोलणार, मोठ्या माणसाने बोललं पाहिजे. तुम्ही बोला. हा का पाहुणं, झाले चुका आम्ही मान्य केलं की. अव चुका मान्य केल्या हे सगळं खरं आहे. एक गोष्ट सांगा हो, पोरगी घरात ठेवायची वस्तू आहे का? अहो नाही की, पण ती रागाच्या भरात झाल्या गोष्टी. अहो त्या- राग रागन भीक मागच असतो पाहुणं. मला माहिती आहे तीच मी सगळ्यांना सांगितलं समजावून. काय विषय काय माहित आहे का की राव, तुम्ही एवढा गावभर तमाशा केला. तुम्हाला सांगतो राव, 4 पाहुणे रावळे इकड तिकडची मित्रमंडळी, बर माझ्या 4 माणसात झालं की माझी बायको निघून गेली. पण तुमच्या 4 पाहुण्यात झाला असेल का नसेल तर ताटी पोरगी घरात आणून बसावली म्हणून. झालं की आता कसं आहे माहिती आहे का, पाहुणे सरळ तोंडाव काय बोलत नाही, पाठीमाग कुचबुच करतात ना. अहो कुजबूज, अहो लोक चांगलं बोला येणार नाही तो, पण वाईट एखादी गोष्ट वाईट असली की नाही की फक्त माणूस डोकवून सुद्धा बघतं, चांगलं कोण बघणार नाही. आणि आपल्या घरात एखादी वाईट गोष्ट घडली ना, कोण उभा राहत नाही. नाही राहत. अहो लग्नात सुद्धा माणसं येते ती, खाते ती आणि हात पुसते ते म्हणतात मीठच कमी होते, नावच ठेवते ती. मग तेच मी म्हणतो की फक्त कसं आहे माहित आहे का की जग दुनियाला नावं ठेवून ठेवायला जागा राहिली नाही पाहिजे, असं वागावं माणसानं. बरोबर आहे बरोबर. आणि आई बापाचं काम असतं की आपल्या पोरीला चांगलं समजून सांगणं, ना की तिला नको त्या गोष्टीला आधार देणं. पोरगी चुकत असेल ना तर आई बापाचं काम आहे 2 कांटाळात हाणायच्या. जर जावाय चुकत असेल तर जावायचं कान धरून सांगायचं असतं की जावाय तुम्ही इथं चुकताय म्हणून. नाही बरोबर आहे तुमचं, तिला सगळं आम्ही आता समजावून सांगितलंय. हा हो का का? पाहुणं, तिला तिची बी चूक कळाली आहे आणि आमची बी चूक आम्हाला कळाली. आम्ही बी हो का सांगितले, तिच्या बी आईला समजून सांगितलं या बाया इथून पुढून काय तू डवाडवळ करणं ग, तिचा संसार तिला करू दे. बरोबर. प्रत्येक गोष्टीत पार तू बारीक सारीक सगळ्या गोष्टीत तू हे कर नको तिला. हे बघा, हे कसं आहे माहित आहे का, हे तुमच्या त्या म्हणजे हिच्या आईमुळे हे सगळं इथपर्यंत आलंय बरं का. पाहुणं तुमच्या पुढं काय मला बोलू वाटाना तुमच्या आईला, परत आणखीन तुम्हाला राग अहो, यायचा. मला स्वभाव माहिती आहे यायचा. विषय काय होतो माहित आहे का, आता त्यावेळेस मी घटस्फोटच्या आधी 1-2 वेळा मी पाहुणे घेऊन तुमच्या दारात यायचा प्रयत्न केला. हा, आला होता की मिठू. किती शिव्या दिल्या तुम्ही म्हणला होता मिठू बसू बोलू. म्हणलं का नाही, बिचारी अंगावर धावधावून येत होती का नव्हती? हो बरोबर आहे पाहुणं. आता त्यावेळेस माझं झालेलं ऑपरेशन. अहो ते तुम्हाला माहिती त्या गोष्टी, पण त्या बिचारीला बोलायला सुमार आहे का? कळलं पाहिजे बाबा आपण कोणाला बोलतोय कोणाला नाही. बाय तोंडाला येईन तीच बोलत होती. यार राव अंगावर धावायचं, माझी काय किंमत राहिली? मी ती 4 माणसं घेऊन आलो त्यांच्यात. आज लाज काज मला एक माणूस ताण वाटला नाही का, तर बाबा आज बी जर तसं केलं तर अजून त्या माणसाच्यात मग काय तोंड दाखवू? अहो तुमचं तसंच आमचं तसंच. आमची भावकीतली 4 माणसं म्हणते ती नको बाबा आम्ही मिठवा यायचो, आम्ही काय बोलायचो आणि तुझ्या यायची अंगावर धावून आमच्या. असंच होतंय पाहुणं. म्हणून माझं म्हणणं काय बाबा, हो का, ज्या गोष्टी पाठीमागं काढल्यात त्या इथनं पुढं काढल्या नाहीत पाहिजे. नाही, नाही, बघा माझी काय चूक असली ना, तुम्ही माझं कान धरा, मला सांगायला एक बाबा पाहुणं तुमचं इथे चुकतंय. तुमच्या पोरीची जर काय चूक असली आणि मी जर तुम्हाला सांगितलं नाही बाबा पोरगी तर चुकती, तुम्ही 2 कांटाळ हाण नका, पण कमीत कमी बाबा पोरे काय होते काय नाही समजदार म्हणजे समजूतदारपणानं तुम्ही विचारा, व्यवस्थित विचारा काय होतंय काय नाही, आणि मग तुम्हाला त्याच्यावर काय करायचंय ते करा. पण जर हे असं जर होणार असलं तर बघा रामकृष्ण अरे. आणि कसं आहे बापू, एकतर आपली चूक झाली आहे. कोणती चूक झाली? एकतर आपण कोर्ट कचेरी केली, काय घटस्फोट घेतला, हे व्हायला नव्हतं पाहिजे. कसं असतं, घरातल्या गोष्टी घरातच मिटवायच्या असतात, काय आपण ते चव्हाट्यावर आणल्या, ते आपलं पण चुकलंच ना. खरं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं बरं झालं आपल्याला बुद्धी लवकर सुचली, काय आणि
ह्या माणसाचं खरं तर आपण आभार मानलं पाहिजे. एवढं होऊन सुद्धा, एवढा अपमान होऊन सुद्धा आज त्याचा संसार टिकावा, पोराबाळांचं चांगलं व्हावं म्हणून माघार घेतली. नाहीतर एखादा म्हणला असता दारात सुद्धा उभा राहू नको काय. नाही काय होतंय अहो पाहुणं पोरं वाटव जरी खेळायला लागली तर राव त्याच्या मित्रांच्या ह्याच्या कोणाच्या आया आल्या तर राव त्याची मित्राशी पळत आईच्या कुशीत जाते. माझ्या पोरांना जायचं कोणापाशी. वाईट वाटणारच ना पोरांना. मग ह्या पोरांमुळं केवळ माघार घेतली बरं का. तुम्हाला अजून सांगतो माझं एवढं म्हणणं आहे की तू खाडे मात्र काम करू नको, घरात बसून राहा. मी बघतो पट्या खंबेर आहे काय आणायचं काय नाही ते. आणि तुझं काय असेल ना ते आताच बोल बाया. मग काय ते परत गेल्यानंतर हे असंच आहे तसंच आहे तसलं काय नको. काय असेल तुझी शंका ते आत्ताच बोल. अरे पोरा आता तिला बी कळले तिची चूक. आता कशाला येत ना पुढं कशी काय करते तेव्हा हा, तिला. मग आम्हाला एवढंच म्हणायचंय. चालतंय नाही काय अडचण. जावा आपल्या बघा, दोघं सुखात राहावा, चांगला संसार करा. आम्हाला काय तुम्ही दोघं सुखात असल्या म्हणजे आम्हाला काय तेवढंच बघायचंय ना. बरोबर. चालतंय चला मग पाहुणं. चला चला. हो. चला चल. कुठे घरी चला. नाही जेवण घरी नाही. केलं- रामकृष्ण हरी. जेवण नाही काय चला. तुमचं पाणी देखील नको. कसं असतं? आलो तुम्ही बोलला त्यातच गोडवा आहे. तुम्ही दोघ जण काय करा, तुम्ही हो का तुम्ही जोडीने या. जोडीने या. आम्ही चांगला पाहुणचार कोंबडा कापतो एखादा. नाही नाही आणि नाही मामा तुम्ही काय जोडीने येऊ नका, तुमच्या पाया पडतो. एक लक्षात यायचं घ्या. असेल तर धावती भेट घ्या. जेवण करतो, मामीला साडी चोळी करतो, तुम्हाला पोशाख करतो. पाहुणं तुम्ही 4 दिवस राहा. तुम्ही चांगला आहे. तसलं गोड बोलूच नका आता. जर तुम्हाला घरी जरी येऊन जेवण जर करायचं नसेल ना तर आम्ही बहिणीच पाठवत नाही. बाबा पाया पडतो. चला बाया चला.